शेतकरी मित्रांनो नमस्कार। बघा सध्याच्या वातावरणामध्ये आपल्या पिकामध्ये ज्या रस शोषण करणारे किडे आहेत त्यांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतोय। शेतकरी मित्रांनो जर या रस शोषण करणाऱ्या किडींचा जर वेळीच नियोजन नाही केले तर आपली पिके रोगग्रस्त होतात। त्यामध्ये व्हायरस येतो, व्हायरस आल्यानंतर पूर्ण पीक नामशेष झालेले आपल्याला दिसून येतं। त्यामुळे जर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर त्याची प्रिव्हेंटिव्ह काळजी घेणे गरजेचे आहे। म्हणजे आपल्या पिकामध्ये 1-2 किडी दिसत असेल तर आपण नक्कीच प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेऊन त्या ठिकाणी त्याला रोखू शकतो। त्यामुळे काय होतं शेतकरी मित्र आपली किंमत पैसेही कमी जातात, त्याचबरोबर आपल्या रोगावरती नियंत्रण मिळते। त्याच अनुषंगाने आज आपण टाटा मानिक या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो कमी किमतीमध्ये जास्त फायदा होण्यासाठी टाटा मानिक त्यामध्ये असणारा घटक ॲसिटामाप्रिड याविषयी संपूर्णपणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, म्हणजे आपल्या पिकावर कशा प्रकारे काम करतो, कोणकोणत्या पिकाला वापरलं पाहिजे, कोणत्या स्टेजला महत्त्वाचं वापरलं पाहिजे, त्याचबरोबर कोणते कीड कंट्रोल करतं, कॉम्बिनेशन असेल, रेन फास्टनेस असेल, त्याचा कालावधी असेल, म्हणजे पिकामध्ये किती वेळ आपली टिकते, प्रमाण असेल, त्याचबरोबर किंमत असेल, अशी संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो टाटा मानिक यामध्ये घटक बघितलं तर ॲसिटामाप्रिड 20% जे की SP फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला येते। SP म्हणजेच काय, सॉल्युबल पावडर यामध्ये आपल्याला उपलब्ध आहे। शेतकरी मित्रांनो आता याच्या मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर थोडक्यात त्याची मोड ऑफ ॲक्शन पाहूया। बघा हे सिस्टमिक इन्सेक्टिसाईड आहे, म्हणजेच काय आपण स्प्रे केल्यानंतर पिकाच्या सिस्टीममध्ये राहून येणाऱ्या किडींवरती कंट्रोल करण्याचं हे चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येतं। त्यामुळे काय होतं हे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग येण्या अगोदर किंवा क्युरेटिव्ह रोग आल्यानंतर सुद्धा हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये ट्रान्सलेमिनार ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते। बघा काही वेळेस आपल्याला डोळ्यांना न दिसणारे कीड जे रस शोषण करणारे किडे आहेत ते पानाच्या पाठीमागे एका छिद्रात किंवा अडकून बसलेले असतात, तिथं रस शोषण करण्याचं काम करत असेल। ट्रान्सलेमिनार ॲक्शनमुळे काय होतं, आपण स्प्रे केल्यानंतर पिकाच्या आरपार जाऊन औषध पाठीमागे जाऊन सुद्धा त्यांना मारण्याचं काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येत असते। त्याचबरोबर यामध्ये स्टमक ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते। बघा शेतकरी आपण स्प्रे केल्यानंतर तोंडावाटे असेल, नाकावाटे असेल, ते औषध आतमध्ये जातं, पोटात गेल्यानंतर नर्वस सिस्टीमवरती अटॅक करते। नर्वस सिस्टीममध्ये अटॅक केल्यानंतर त्यांना पॅरलाइज होऊन त्या ठिकाणी ते मेले जातात। शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणून बघितलं तर ओव्हिसाइड ॲक्शनसुद्धा आपल्याला यामध्ये पाहावयास मिळते। बघा ज्या किडींची अंडी असतील, त्याचबरोबर अडल्ट अवस्था असेल, पिल्ले अवस्था असेल, या तिन्ही अवस्थेत हे औषध चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं। तिन्ही अवस्थेला मारण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं। म्हणजेच काय, अंडी अवस्था म्हणजेच पिल्लांना बाहेर येऊन देत नाही, पिल्ले जरी आली तरी पिल्लांना मारण्याचं काम करतं। अडल्ट अवस्थेतसुद्धा हे चांगल्या प्रकारे मारण्याचं काम करतं। त्यामुळे काय होतं, ॲसिटामाप्रिडची मोड ऑफ ॲक्शन बघितली तर पूर्णच सिस्टीम असेल, त्याचबरोबर स्टमक ॲक्शन असेल, त्याचबरोबर ट्रान्सलेमिनार ॲक्शन, ओव्हिसाइड ॲक्शन अशी संपूर्णपणे एक चांगल्या प्रकारे आपल्याला मोड ऑफ ॲक्शन या ठिकाणी पाहावयास मिळते। शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर आपण कारले, ककडी, दोडका, त्याचबरोबर द्राक्ष असेल, डाळिंब असेल, म्हणजेच काय तर वेलवर्गीय पिके असतील, फळवर्गीय पिके असतील, लिंबूवर्गीय पिके असतील, सर्वच पिकामध्ये आपण टाटा मानिकचा वापर करू शकतो। चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे। शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे स्टेजचा जर विचार केला तर आपण हे कोणत्याही स्टेजला आपण स्प्रे करू शकतो आपल्या पिकांवरती। त्याचं काही बंधन नाही की फुलावस्थेत मारू नये, फुलावस्थेत मारावं असं काही नाही। तुम्ही कोणत्याही स्टेजला याचा वापर करा, तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो आता किडींचा जर विचार केला तर सर्वात प्रथम बघा पांढरी माशी जी की रस ग्रहण करून वहन करण्यात सुद्धा काम करताना दिसून येते। त्यामुळे काय होतं, व्हायरसचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं जातं ह्या पांढऱ्या माशीमुळे। त्याच्यावरती जर आपण प्रिव्हेंटिव्ह काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे। शेतकरी मित्र त्याचबरोबर थ्रिप्स असेल, अशा ज्या रस शोषण करणारे किडे आहेत त्यामुळे आपले पीक कमकुवत बनले जातं, व्हायरसग्रस्त होतं जातं। त्यामुळे सुद्धा आपल्या पिकावरती नुकसान झालेलं आहे थ्रिप्समुळे दिसून येतं। त्याच्यावरती सुद्धा ॲसिटामाप्रिड चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं। फुलकिडे असेल, फुलकिडेसुद्धा रस शोषण करण्याचं काम करताना दिसून पानाच्या पाठीमागच्या बाजूला राहून। त्याचबरोबर हॉपर्स असतील जे की पाणी कुरतडण्याचं काम करतं। त्यामुळे काय होतं, प्रकाश संश्लेषण क्रिया घडत नाही, त्यामुळे सुद्धा आपल्या पिकाचे नुकसान होते। ब्राऊन हॉपर्स, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ग्रीन हॉपर्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येतं। त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे ॲसिटामाप्रिड काम करताना दिसून येतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ओव्हिसाइड ॲक्शन असल्यामुळे यामध्ये अंडी असेल, अंड्यातून येणारे पिल्ले असतील किंवा त्याचबरोबर अडल्ट अवस्था असेल त्यावरती सुद्धा आपल्याला कंट्रोल पाहावयास मिळतो। शेतकरी मित्रांनो
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड म्हणजेच काय तर एका नसून अनेक किडींवरती चांगल्या प्रकारे काम करताना दिसून यामध्ये क्विक ॲक्शन आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच काय, आपण स्प्रे केल्यानंतर लगेच हे काम करताना दिसून येते. तर कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, आपण यामध्ये सर्वच जे की इन्सेक्टिसाइड असेल, त्याचबरोबर बुरशीनाशके असतील, अशी वेगवेगळी स्वरूपातील जे केमिकल्स असेल त्याचा वापर करून आपण स्प्रे करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याच्या रेनफास्टनेसचा जर विचार केला तर याची फास्टनेस म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर 1 ते 1.5 तासाने किंवा 2 तासाने जरी पाऊस झाला तर आपल्याला रिझल्ट याच्या पाहावयास मिळतात. त्याचबरोबर याचा कालावधीचा जर विचार केला तर 8 ते 10 दिवस आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर 100 ग्रॅम आपण प्रति 200 लिटर बॅलरला घेऊन आपण स्प्रे करू शकतो शेतकरी. म्हणजेच लिटरला अर्धा ग्रॅम घेऊन आपण स्प्रे करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता जर किमतीचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या मार्केटनुसार किमती बदलत असतात. मग 250 ग्रॅमचं पाऊच आपल्याला 400च्या दरम्यान आपल्याला मिळून जाईल. 100 ग्रॅमचं पाकिट आपल्याला 200 रुपयाच्या दरम्यान मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जाईल. आपापल्या मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात. शेतकरी मित्रांनो, तर आज आपण टाटा मानिकमधील ॲसिटामाप्रिड या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.